ठिकाण ओस्लो, तारीख 19 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांचं पत्रकारांसमोर संयुक्तपणे निवेदन नुकतंच सादर करून झालं होतं. दोन्ही नेते निघण्यासाठी वळत असतानाच ओस्लो मधल्या स्थानिक वृत्तपत्राच्या एका महिला पत्रकाराने प्रेस गॅलरीतून आवाज दिला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? पण मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांशी हस्तांदोलन केलं आणि ते मान खाली घालून निघून गेले. त्यानंतर स्टोरे पत्रकारांशी बोलण्यासाठी परत आले, पण पंतप्रधान मोदी मात्र आले नाही. मोदींना प्रश्न विचारणारी ही पत्रकार आहे हेल्ले ल्यांग. हिने हा व्हिडिओ तिच्या एक्स वरच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि त्यावर वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत 157व्या क्रमांकावर आहे. आम्ही ज्यांना कॉपरेट करतो त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं आमचं काम आहे, अशी टिप्पणीही तिने त्यावर केली. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावर प्रश्नांना घाबरलेला आणि कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान अशी टिप्पणी केली. तर भाजपने ल्यांगला दुर्वर्तन करणारी पत्रकार असाही एक शेरा दिला. त्यानंतर भारतीय दूतावासाने ल्यांग यांना वेगळ्या ब्रीफिंगसाठी बोलवलं. तिथे तिने परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव मिस्टर जॉर्ज यांना भारतात मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप होत असताना आम्ही भारतावर कसा आणि का विश्वास ठेवायचा असाही प्रश्न विचारला. आणि उत्तरादाखल तिला योग, बुद्धिबळ म्हणा किंवा आणि वॅक्सिन डिप्लोमसीवरती भाषणच ऐकायला मिळालं. आता हा संपूर्ण प्रसंग भारतात लगेच सगळीकडे व्हायरल झाला, पण या सगळ्या गोंगाटाच्या पलीकडे गेल्यावर एक मोठा आणि वेगळाच प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला दिसतो. भारत ज्या प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 157व्या क्रमांकावर आहे, तो प्रेस फ्रीडम इंडेक्स नेमका काय आहे, हा क्रमांक आपल्याला कसा मिळतो, कोण देतं आणि गेल्या 2 दशकामध्ये या क्रमवारीत भारताची घसरण झाली आहे का भारत हा वरच्या क्रमांकावरती गेलाय, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये डिकोड करणार आहोत. प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जगभरातल्या 180 देशात प्रसार माध्यमांना किती स्वातंत्र्य आहे हे सांगणारा अहवाल. हा अहवाल रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या नॉन गव्हर्नमेंट संस्थेकडनं दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो. ही पॅरिस स्थित स्वयंसेवी संस्था आहे. 1985 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे आणि 2002 पासून ही संस्था प्रेस फ्रीडम इंडेक्स हा अहवाल प्रकाशित करते. त्यासाठी 180 देशांमध्ये सर्वे केला जातो. आता हा इंडेक्स म्हणजे पत्रकारितेच्या गुणवत्तेचा किंवा त्या देशाची लोकशाही हेल्दी आहे की नाही हे ठरवण्याचं मोजमाप अजिबात नाहीये. या इंडेक्सने हे पहिलंच स्पष्ट केलेलं आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर या इंडेक्समध्ये पत्रकार काम करत असलेल्या देशातील परिस्थितीचा म्हणजेच प्रेससाठी असलेल्या वातावरणाचा अभ्यास केला जातो. ते या काही कॅटेगरीजमध्ये मोजलं जातं. म्हणजेच एखाद्या देशातील मीडिया आर्थिकदृष्ट्या भक्कम डेफिनेटली असू शकतो, पण पत्रकारांना कायदेशीर छळ, फिजिकल व्हायलन्स किंवा सरकारच्या असलेल्या कंट्रोलचा सामना करावा लागत असेल तर मात्र त्या देशाची रँकिंग ही खालावू शकते. या अहवालात प्रत्येक देशाला 0 ते 100 या दरम्यान गुण दिले जातात. 100 म्हणजे जास्तीत जास्त प्रेस स्वातंत्र्य आणि 0 म्हणजे संपूर्ण दडपशाही. या गुणांच्या आधारे देशांना काही रंगांमध्ये विभागलं सुद्धा जातं. चांगली परिस्थिती म्हणजे पांढरा रंग, समाधानकारक परिस्थिती म्हणजे पिवळा रंग, समस्यात्मक परिस्थिती म्हणजे नारिंगी रंग, कठीण परिस्थिती म्हणजे लाल रंग आणि अत्यंत गंभीर परिस्थिती म्हणजे काळा रंग. आता हा स्कोअर कसा तयार होतो, तर त्याचे 5 प्रमुख निर्देशक आहेत. 25 भाषांमध्ये अवेलेबल अशी एक प्रश्नावली याच्यामध्ये बनवली जाते. ही प्रश्नावली पत्रकार, संशोधक, अकॅडमिक्स मधली लोक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना पाठवली जाते. हे लोक देशातील प्रेस स्वातंत्र्याचं मूल्यांकन म्हणजेच इव्हॅल्युएशन 5 निकषांवर करतात. ते कोणते, तर राजकीय वातावरण, कायदेशीर चौकट, आर्थिक परिस्थिती, सामाजिक सांस्कृतिक वातावरण आणि 5वं म्हणजे सुरक्षितता. थोडक्यात 1 बाय 1 याला डिकोड करूया. हे निकष आपल्याला काय सांगतात ते आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं आहे राजकीय वातावरण. म्हणजे मीडियावर सरकारचा दबाव किती आहे, या दबावापासून मीडिया किती स्वतंत्र आहे, सरकार मीडियाला वॉचडॉग म्हणून बघतंय का, सरकार मीडियाकडे कसं बघतंय हे आपल्याला यातून कळतं. दुसरं म्हणजे कायदेशीर चौकट.
मानहानी, देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा कायदे याच्यामध्ये मीडियाला, पत्रकारांना अडकवलं जातं का? पत्रकारांना त्यांच्या स्रोतांचं, सोर्सेसचं संरक्षण करता येतं का? पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होते का? ती किती वेगाने होते? असे मुद्दे याच्यात तपासले जातात. तिसरं म्हणजे आर्थिक परिस्थिती. मीडिया हाऊसेसची मालकी काही मोजक्याच लोकांकडे केंद्रित आहे का? माध्यमं सरकारी जाहिरातींवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत का? व्यावसायिक दबावाशिवाय वृत्तसंस्था काम करू शकतात का? हे यातनं समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. चौथं, सामाजिक सांस्कृतिक वातावरण. पत्रकारांवर काही जमाव म्हणा, धार्मिक गट किंवा ऑनलाईन ट्रोल नेटवर्ककडनं हल्ले होतात का? तुमच्या न्यूजरूममध्ये विविधता आहे का? ती किती आहे? असे कंगोरे यातून तपासले जातात. आणि शेवटचं म्हणजे सुरक्षितता. शारीरिक हिंसा, तुरुंगवास, अपहरण, हत्या इत्यादी मुद्दे. RSF हे स्वतःच्या इंटरनॅशनल मॉनिटरिंग नेटवर्कद्वारे प्रत्येक देशातली स्थिती हे ट्रॅक करतं. आणि या कॅटेगरीज नंतर येतो तो परिमाणात्मक भाग. याच्यामध्ये प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची ही मोजणी केली जाते. पत्रकारांच्या झालेल्या हत्या, अटक, अपहरण, कार्यालय बंद करणं, कार्यालयांची तोडफोड करणं, अशा घटना घडल्यात का? त्या किती घडल्यात? त्याची मोजणी होते. आणि त्यानंतर त्या घटनांच्या गंभीरतेनुसार त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये टाकलं जातं, विभागलं जातं. शिवाय प्रत्येक देशाची लोकसंख्या सुद्धा लक्षात घेतली जाते. त्यामुळे तुलना करायलाही सोपं पडतं. अँड लास्ट, हे दोन्ही भाग एकत्र केले जातात आणि त्यातनं एक अंतिम स्कोअर तयार केला जातो आणि त्यावरून त्या देशाचं रँकिंग ठरतं. पण इथे सुद्धा एक मुद्दा वादाचा आहे. RSFची प्रश्नावली आणि एकंदरीतच प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या मोजणीमध्ये अनेकांनी आक्षेप नोंदवलेत. त्यामुळे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सवर सुद्धा टीका होते. आपल्या नीती आयोगानेही या प्रश्नावली प्रक्रियेतल्या अस्पष्टतेवर प्रश्न उपस्थित केले आणि याचा प्रतिसाद मर्यादित लोकांकडूनच घेतला जातो. त्यामुळे पूर्वग्रहाचा धोका असल्याचंही नीती आयोगाने म्हटलेलं आहे. पण RSF मात्र हे सगळेच आरोप नेहमी फेटाळतं आणि त्यांची प्रक्रिया ही पारदर्शक, पीअर रिव्ह्यूड आहे असं सांगतं. म्युनिक, मियामी आणि केपटाऊन मधल्या विद्यापीठातल्या अकॅडमिक्सच्या स्वतंत्र पॅनलने या प्रक्रियेचं परीक्षण केलंय असंही RSF आपल्याला सांगतं. त्यामुळे याबद्दल कायमच दोन विरुद्ध प्रवाह आपल्याला दिसतात. नेक्स्ट, पुढे जाऊया. आता आपण प्रेस फ्रीडम इंडेक्स मधली भारताची साधारण 2 दशकातली परिस्थिती काय आहे, कशी राहिलेली आहे ते पाहूया. भारत नक्की याच्यात कुठे आहे? तर 2002 मध्ये जेव्हा हा इंडेक्स सुरू झाला तेव्हा भारत 139 देशांपैकी 80व्या क्रमांकावर होता. हे म्हणजे विकसनशील लोकशाहींसाठी मध्यम स्थान होतं. 2010 पर्यंत भारत 122व्या क्रमांकावर फेकला गेला. 2012 मध्ये 131व्या आणि 2014 मध्ये म्हणजे मोदी सत्तेमध्ये आले त्या वर्षी भारत 140व्या क्रमांकावर होता. पुढे 2023 मध्ये भारत 161व्या क्रमांकावर पोहोचला. हा या इंडेक्स मधला देशाच्या इतिहासातील सर्वात खालचा टप्पा आहे. 2024 मध्ये तो थोडासा सुधारून 159वा आणि 2025 मध्ये 151वा झाला. पण 2026 मध्ये पुन्हा घसरून भारत 157व्या क्रमांकावर आलाय. आणि महत्वाचं म्हणजे पॅलेस्टाईनपेक्षाही खाली भारत आहे. आता 2026 मधला भारताचा स्कोअर 100 पैकी 31.96 आहे. यामुळे भारत अत्यंत गंभीर या कॅटेगरीमध्ये थेट जातोय. RSFने भारताबद्दल नेमकी काय टिपणं नोंदवली आहेत, काय स्पष्टीकरणं दिली आहेत त्यावरही आपण एक नजर टाकूया. यातलं सर्वात ठळक कारण म्हणजे मीडिया मालकीचं केंद्रीकरण. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी या 70 पेक्षा अधिक मीडिया आउटलेट्सचे मालक आहेत की ज्यांची पोहोच जवळपास 80 कोटी भारतीयांपर्यंत आहे. 2022च्या शेवटी RSFने अदानी समूहाने NDTV विकत घेतल्याबद्दलही त्यांच्यावर टीका केली होती. मेन स्ट्रीम मीडियामधल्या प्लुरॅलिझमचा हा शेवट आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पुढे जाताना RSFने केंद्र सरकार दरवर्षी प्रिंट आणि ऑनलाईन माध्यमांवर जवळपास 1300 कोटी रुपयांहून अधिक जाहिरातींवर खर्च करतं यावर सुद्धा टीका केली होती. नेक्स्ट, पुढे जाऊयात. पत्रकारांवर दाखल होणारे गुन्हे आणि खटले हा पुढचा मुद्दा. कायदेशीर पातळीवर सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर वारंवार देशद्रोह किंवा मानहानी आणि अलीकडे दहशतवाद विरोधी किंवा राष्ट्रविरोधी तरतुदी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात याकडे RSF आपलं लक्ष वेधतं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर 2023 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना यांनी बायडन आणि मोदी यांच्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक हक्कांवरती प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या ट्रोलिंगचा निषेध
व्हाईट हाऊसला सुद्धा करावा लागला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. आणि मग पुढेही येतो पत्रकार परिषदांचाही प्रश्न. म्हणजे मे 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी भारतात एकही मुक्त अनस्क्रिप्टेड सोलो पत्रकार परिषद घेतलेली नाही. आणि हा काळ 12 वर्षांहून अधिक झालेला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रत्येक पंतप्रधानांनी पत्रकार परिषदा या घेतलेल्या आहेत. मग तुम्ही नेहरू घ्या, मनमोहन सिंग घ्या, वाजपेयी घ्या, इंदिरा गांधी घ्या. पण या सगळ्याच्या तुलनेत मोदींच्या पत्रकार परिषदांची संख्या मात्र जवळपास शून्यच आहे. ते मन की बात, त्यांना अनुकूल असलेल्या माध्यमांना दिलेल्या कंट्रोल्ड मुलाखती, सोशल मीडियाच्या पोस्ट आणि आधीपासूनच स्क्रिप्ट केलेल्या संयुक्त निवेदनाद्वारेच कायम देशवासियांशी किंवा मीडियाशी संवाद साधतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पुढे जाऊया आणि बाकी सगळं जग कुठे आहे, इतर देशांची काय परिस्थिती आहे हेही जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला तुलना करणं हे सोपं पडेल. तर 2026चा इंडेक्स आपण पाहिला तर आपल्याला एकंदरीतच जागतिक पातळीवर चिंताजनक वातावरण दिसतं. पण याच्यामध्ये नॉर्वे मात्र सलग 10व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचा 92.31 असा स्कोअर आहे. नॉर्वे सर्वच्या सर्व 5ही निर्देशकांमध्ये आघाडीवर आहे. तिथलं प्रेस स्वातंत्र्य हे संस्थात्मक, कायदेशीर, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संरक्षित आहे. हेल्ले ल्यांग यांनी निघून जाणाऱ्या पंतप्रधानांना प्रश्न ओरडून विचारणं आणि त्याचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेवणं हे तिथल्या चांगल्या वातावरणाचंच प्रतीक आहे. त्यानंतर फ्रान्स पुढे 25व्या क्रमांकावर आहे. व्हिन्सेंट सारख्या अब्जाधीशांकडे तिथल्या मीडियाची मालकी केंद्रित होणं ही चिंता खरं तर तिथे सुद्धा आहे. पण पत्रकारांच्या मागे असलेलं कायदेशीर संरक्षण आणि पत्रकारितेची संस्कृती यामुळे तो उर्वरित भागांमध्ये तरी टिकून आहे. यानंतर अमेरिका 2026 मध्ये अमेरिका 7 स्थानांनी घसरून 64व्या क्रमांकावर आली आहे. आणि RSFने यासाठी ट्रम्प प्रशासनाच्या प्रेस विरोधी धोरणांना जबाबदार धरलेलं आहे. पत्रकारांना अटक, पत्रकारांना देशाबाहेर पाठवणं अशी कारणं सुद्धा त्यांनी याला जोडलेली आहे. त्यानंतर पाकिस्तान 153व्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा 4 स्थानांनी वर आहे. RSFच्या मते तिथल्या पत्रकारितेला सतत निर्बंधांच्या लाटा सहन कराव्या लागतात आणि पत्रकारांवर नियमित पाळत सुद्धा ठेवली जाते. पण आश्चर्य हे आहे की लष्करी सेन्सॉरशिपचं प्रतीक समजला जाणारा पाकिस्तान सुद्धा आज भारताच्या पुढे आहे. त्यानंतर येतो आपला बांगलादेश. 152व्या क्रमांकावर बांगलादेश आहे. भारतापेक्षा 5 स्थानांनी वर. 2024 मध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर तिथे मोठा राजकीय बदल झाला. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम प्रशासनामुळे सुरुवातीला परिस्थितीत सुधारणा झाली. पण 2026च्या सुरुवातीला नव्या सरकारनंतर स्थिती पुन्हा अस्थिर झाली. आणि तरीही त्यांची स्थिती आज अत्यंत गंभीर या कॅटेगरीमध्ये गणली जाते. आणि चीनचं म्हणाल तर 178व्या क्रमांकावर आहे. पुढे उत्तर कोरिया आणि एरिट्रिया हे शेवटच्या 2 स्थानांवरती असलेले देश आहेत. आता या सगळ्याचं मिळून एकत्रित बिग पिक्चर आपल्याला कसं दिसतंय तर RSFच्या 2026च्या इंडेक्सनुसार गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात जागतिक सरासरी स्कोअर सुद्धा सर्वात खालच्या पातळीवर पोहोचलाय. पहिल्यांदाच जगातील निम्म्याहून अधिक म्हणजे 52.2% देश हे कठीण किंवा अत्यंत गंभीर या कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत. 2002 मध्ये हा आकडा फक्त 13.7% इतकाच होता. पण यंदाची सर्वात मोठी घसरण ही आपल्याला कायदेशीर निर्देशांकात दिसतेय. म्हणजे पत्रकारांसाठी विधी आणि न्याय व्यवस्थेचा असलेला सपोर्ट. 60% अधिक देशांमध्ये ही स्थिती खालावलेली आहे. त्यानंतर येतो आर्थिक निर्देशांक. या कॅटेगरीतला निर्देशांक तर गेली 2 वर्ष ऐतिहासिकदृष्ट्या निशांकी पातळीवर आहे. 180 देशांपैकी 160 देशांमध्ये माध्यम संस्थांना आर्थिक स्थैर्य राखण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा शेवट करताना ओस्लोमध्ये जो प्रसंग घडला त्यातून एक अवघडलेपणा आपल्याला नक्कीच दिसून आला. महिला पत्रकाराने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. त्याचं उत्तर द्यायचं का नाही याचं स्वातंत्र्यही पंतप्रधान मोदींना होतं आणि आहे, ते राहीलही. पण या सगळ्या निमित्ताने भारतामधल्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल नक्कीच चर्चा व्हायला हवी. आज इथेच थांबूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑड इव्हन.